चुकापासून चुका होती क्षमा कर इथपासून मुंबईपर्यंत सर्वांची रखवाली कर या नावावर मान्य करून घे माझ्या त्याला कुंकुला पहिले गंधम दिला ते नंतर लाव गंध लाव पहिले हां तिथला बाय माझ्या आई तू बरी बोलच्या खऱ्या बिरामणाच्या खऱ्या जो कोण पूर्वज आला जाणं इथं शिमायस म्हटला शिमाची आखणी केला डोवर बदल घेतला 18.5 गावात रयतावर रचना केला या मुळ्याच्या तुझ्या जामदार खाण्याच्या मालकाच्या मतात त्यावेळी गोंधळे वसाण भैरी बोलच्या खराकडा बिरामणाच्या खऱ्याकडा 5 खरी 14 खऱ्याच्या आकाराकडा थाप मारला जाप केला जबानी पुरवून घेतलीस या अखंड भावकी ह्या सगळ्या भावकीचा कोण पूर्वज कुठल्या राटा पाटाणाला आता काठी घेतला आणि काकेला भिकेची झोळी लावला प्रमाण वळी गावाच्या खोरीन को मालकाचं मत मिळवला 5 खऱ्याची आधी कराची मालकीन जिना अखंडित गाव वसवला या गावाचे सगळे रेत रांगोळी आपल्या ओटीमध्ये घेतला गाव चतुर शिमाची मालकीन आधीची आणि ह्या कोंडाची मालकीन इनको सुकायचं खरं तिथून लेकरू उठला या भट्टी वाडीमध्ये जाऊन तिथं कुटी रोवला भट्टी बांधला इथल्या चला थलाला हात मारला वाडी मालकाला सामील करून घेतला आडव्या दगडाचा उभा दगड केला तो गंधा देऊकडे जाणार तो त्यांचा आणि पंजा पंजोबा आजोबा बाप आणि या अखंड पोवर वशाच्या भावकीचा पुरणारा जाप त्या जाप आणि जबाणीवर भय बागुला गयगावडीच्या अन्नाची पंचकऱ्याकडनं शिवकड्याकडनं आणि तोटा नुकसानीचं काही कारण असं वादी दुश्मन काय कारूड भारूड केला असं माय मावळे तू एक जगाची जगदंबा हिंदू धर्माची कुलदैवता पूर्वेला तोंड केलेस ना पश्चिमेला पाठ लावले सह्याद्रीच्या टोकापासून समुद्राच्या काठेपर्यंत नामना डंका वासे त्याप्रमाणे ह्या पोवर वशाच्या अखंड भावकीचा मागील पाणीचा तैतलकंबा नेरवशी चालू मालकीचा आकार मालक असं जळ तळ आकार मालक कुळाचार कुळगण ज्या पुरुषांतरा सत्ता पूर्व सत्ता नांदवला आणि ती राजी पूर्वी वडील की उभी केला मालक आणि ते करतो म्हणणारी मालकी विद्या एखादी मुसलमानी विद्या बंगाली विद्या कन्नाडी काटकरी कोळवणी माळवणी बातेर विद्या असतील मालकीवर पडणाऱ्या आणि ह्या लेकरांच्या कुटुंबाला नडणाऱ्या त्या पहिल्यांदा थाप मारून थापाखाली 64 भूतावळ घटली मशाल दिवटे पेळून पळवून लावली त्याप्रमाणे सगळ्या कारणाला समजूत घाल बघ आई आज सुक्या झाडाला ओली ढेरी फोडले पाळणा लावलाय असाचा पुजारी जन्माला आणलाय पोवार वर्षाचं एकाचं 21 पाचाचं 25 करून दाखवणार मग आज या पोवार वर्षात सकाळच्या पारी जराचा चंदन भिक्त सुगंधित पाणी या तोंडावरून हात फिरवला खूप दीपक लावून नेत्र डोळ्यावर उज्ज्वलित पडणारा प्रकाश प्रमाण तुझ्या कपाळी हळद पिंजरीचा मळवड भरल्या प्रत्येकाचं अखंड सौभाग्याचं लेणं कायम सुखामध्ये ठेवते 3 वर्षां होणारा पायनीचा गोंधळ गोसाव्यानं आमंत्रण दिल्याने त्याने पतीर भरल्या आम्हाला गोंधळानं आमंत्रण दिल्याने आम्ही संमेल तुंतुण टाळ आणि शोभेवंत कवड्याची माळ असा सगळा साज घेऊन आलेला आहे इथं तुझ्या लेकराने फुलाच्या पाकळी मांडण्यात मग तिथं त्या लेकराने तुझं नाव घेतला अतिशय वागदा नेमको सुखाय काळका इथल्या देवीचं कर उमरेश्वर बाबा सगळ्या दैवताचा आदिपती महादेव बडाले गणेश मारुतीला अवतार ब्रह्म विष्णू महेश गुणची मालकी लक्ष्मी मंकाळी 64 खेड्याची भैरी भवानी तू कुलदैवत नाव घेतला नाही आणि आपली चिल पिल घेऊन 7 समुद्राच्या पलीकडे मुंबई सारख्या परदेशात पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 4 ठिकाणी लेकर वणवण भटकतात कशासाठी तुझ्या कुळाच्या दैवताच्या निवेदासाठी ना आपल्या पोटासाठी प्रत्येकाचा नोकरी धंदा सरी साली बरकतीला यश मिळवून देण्यासाठी पाठीशी उभी राहा जशी गोंडाची गुरं गोंडाला एकोप्याला येतात ना मानात माना घाल
घालतात त्याप्रमाणे या अखंड भावकी एका बोलाने एका विचाराने आतापर्यंत चालत आले. त्याप्रमाणे वर्षाचे 12 महिन्याचे 3 दिवस 360 दिवसाची अशी सगळं गोकुळ एकोप्याला असलं पाहिजे. ही लेकर गाडी घोड्यातून फिरणार आहे, रात्री तिथे फिरणार आहे, वागिद्रा किरडू काटाव डॉक्टर पाणी औषध पाणी न करताना बरेपणाचा टेक लावते. या घामाचा एक एक थेंब त्यांच्या मुखामध्ये घालून जेवढं दुःख असेल तेवढं 3 ताळ सप्त पाताले नून गाडते. मग आई धूप दीपक लावून नेत्र डोळ्यावर उजवळीत पडणारा प्रकार प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीच्या पावलांना घरामध्ये प्रवेश करते. धन दौलत मिळवून देण्यासाठी पाठीशी उभे राहते. ज्या वेळेला ह्या पोवार भावकीच्या वसाचं कुठलं काम होणार नाही त्या वेळेला तुला टावो फुडून 12 कोसावरून हाक मारतील. गरुड झेपेन जाऊन त्या लेकरांचं म्हणणं बोलणं करून देण्यासाठी पाठीशी उभी राहा. तिथं पाऊल टाकतील बोल टाकतील तर यशस्वी करून दाखव. मग तू का थांबले? पिवळा पितांबराने सात शृंगार कर. विरामनाचा खरं शेळा बागोळा बांधतो. भैरी भवानी आज त्यांची कुलदैवत आहे. एक जरी भरीच्या पदराची झोळी कर. या अखंड पोवर भावकीचा सगळं कुटुंबाचा गोतावळा आपल्या ओटीमध्ये घे. ह्या लेकरांची लेकरं जिकडं तिकडं दिलेली असेल आता तुझ्या कारुकासाठी कार्यासाठी गोंधळासाठी लेकरं पै पाहुणे इष्ट मैत्र आजूबाजूचे शिव शेजारी सगळे येणार आहेत. तळ कबावतीच्या घरावर पाय ठेव. असंच आपलं गोंधळाचं कार्य आनंदामध्ये पार पाड. मी एक मानाचा मानकरी आणि 64 खेड्याच्या भैरी भवनचा पुजारी या पोरावर्षाच्या भावकीसाठी त्यांच्या मुलाबालांसाठी तू भैरी भवनी धावत येणार आणि सुखपती मिळवून देणार. मी टावो फुडून एक शब्द सांगतोय, लाखो शब्दाची गणना कर. आणि बोलताना माझी काही चूक झाली असेल माफ कर. भैरी भवानी माते की जय. भैरी भवानी माते की जय.
अरे सोळाच
माते की जय भवानी. छत्रपती शिवाजी